श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तळवली या गावामध्ये. या गावामध्ये आज दोन पालख्यांची भेट होणार आहे. तर ही भेट बघण्यासाठी इथं प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. तर आपण ते रितसर बघूया. त्याच्या आधी पालखीमध्ये जे पण देव मांडले जातात ते किती अत्यंत सुरेख पद्धतीने मांडले जातात, त्यांची सजावट कशी सुरेख केली जाते हे तुम्ही बघा. पालखी पण अत्यंत सुंदर अशी सजवलेली जाते. हे बघा, तुम्हाला दृश्य दिसते. हे पहा, प्रचंड लोकसंख्या इथं उपस्थित राहिलेली आहे. काही लोक रहिवासी आहेत गावातील, तसेच काही पुणे मुंबई या भागातून आलेले चाकरमणी सुद्धा आलेले आहेत. हे चाकरमणी दरवर्षी या शिमगोत्सवासाठी पालखी नाचवण्यासाठी आतुरता त्यांची वाट बघत असतात आणि ते सुट्टी काढून दरवर्षी गावी भेट देत असतात. पहा किती गर्दी जमली आहे. हाच तो क्षण. हा क्षण टिपण्यासाठी सर्वांनी मोबाईल सुद्धा बाहेर काढलेले आहेत. हाच तो क्षण. आता थोड्याच वेळामध्ये पालखीची भेट होईल आणि एकच जल्लोष होऊन जाईल. पालखी भेटवलेली आहे. बघा, तुम्हाला मी जरा झूम करून दाखवतो. हे दृश्य तुम्हाला दिसत असेल. पालखी एकमेकाला भेटली आहे, गोल रिंगण करत आहेत आणि ह्याच प्रकारे भेटीचा हा सोहळा तुम्ही बघा. पालखी आता वरती उचलून ते एकमेकाला भेटवत आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. हे असं दृश्य तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळेल. एक पालखी आहे ती तळवली गावची सुकाई देवीची आणि दुसरी पालखी आहे ते पेवे गावची झुलाई देवीची. ह्या दोघी बहिणी आहेत. तर त्या दरवर्षी एकमेकाला भेटायला इथं तळवली गावामध्ये येतात आणि हा सोहळा बघण्यासाठी खूप प्रचंड अशी गर्दी जमा होते. हे बघताय तुम्ही दृश्य. त्यांचे निशाणसुद्धा एकमेकांना भेटत आहेत. हे दरवर्षीची परंपरा आहे. हे बघण्यासाठी सर्व पुण्यातून मुंबईमधून सर्व चाकरमणी इथे येत असतात. आणि हे बघा, हे वाजवणारे किती आनंदाने ढोल ताशा वाजवत आहेत. ही बघा गर्दी. हे सगळं बघण्यासाठी आता पालखी नाचवतील. हे पालखी नाचवण्याचा आनंद पण खूप वेगळा आहे. पालखी खांद्यावर घेऊन आपण नाचवणे हे म्हणजे खूप नशीबवान गोष्ट आहे. नशीबवान गोष्ट म्हणजे स्वर्गसुख आहे. पालखीने नाचवणं म्हणजे स्वर्गसुख. दोन्ही देवींचा म्हणजे सुकाई देवी आणि झुलाई देवी या दोन्ही देवींचा जयघोष होताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. तसेच त्या दोन्ही देवींचे ध्वज म्हणजेच निशाण हे सुद्धा आकाशामध्ये अशा प्रकारे नाचत आहेत, जणू स्वर्गच इथं अवतरला आहे. अशी अलोट गर्दी ही पाहायला तुम्हाला कोकणात यावं लागेल. शिमगोत्सव म्हणजे हा कोकणी लोकांचा स्वर्गच आहे. इथे देव आपापल्या घरी येतो. हे पहा, पुन्हा भेटीचा आनंद. हे बघा, तुम्हाला दृश्य बघायला मिळते. पुन्हा एकदा पालखी एकमेकीला भेटली आहे. त्यांचे निशाणसुद्धा भेटत आहेत. अलोट असा हा आनंद म्हणजे स्वर्गसुख आहे. हा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला कोकणामध्ये यावं लागेल. कोकणातील प्रत्येक गावामध्ये हे पालखी उत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पालखी भेट देत असते. तिथे पालखीतली देवीची ओटी भरली जाते. प्रत्येक घरामध्ये ही प्रथा आहे आणि हे दरवर्षी कोकणात शिमग्याला होत असते. म्हणजे होळी जो सण आहे तो कोकणात सर्वात मोठा सण आहे. पहा किती मोठा जल्लोष आहे. हे तिन्ही निशाण कसे नाचत आहेत. वारा सुद्धा नाचत आहे पालखीसोबत, त्या ध्वजासोबत. हे आपल्याला दिसत आहे. तिकडे पहा, पालखी तुम्हाला नाचवताना दिसत आहे आणि इकडे बघा ढोल कसा आनंदामध्ये वाजवत आहेत. इकडे पालखी खांद्यावरती घेऊन नाचवण्याचा आनंद जो आहे ना तो खूप वेगळाच आहे. हे नाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला भाग्य लागतं की पालखी आपण खांद्या घेऊन नाचवावी. हे सुद्धा भाग्य लागतं.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.